नमस्कार सर्व माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणींचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत जर तुम्ही क्लास 11वी-12वी जनरल अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा पॉलिटिक्स स्टुडंट असाल तर आपल्यासाठी 80% ऑफ कोर्स फीज और एनी अमाउंट रेंजिंग फ्रॉम 10,000 to 12 विच युअर लेस, म्हणजे तुम्हाला कमीत कमी 80% कोर्स फी आहे तुम्हाला माफ म्हणजे स्कॉलरशिप भेटणार आहे। यासाठी तुम्ही टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत अप्लाय करू शकता। या प्रोग्रामच्या बाबत अशी वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा प्रोग्राम द टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 इज एन इनिशिएटिव्ह ऑफ टाटा कॅपिटल लिमिटेड टू सपोर्ट द हायर एज्युकेशन ऑफ स्टुडंट्स बिलॉंगिंग टू एज्युकेशनली वीकर सेक्शन्स ऑफ सोसायटी। अंडर दिस स्कॉलरशिप प्रोग्राम स्टुडंट स्टडिंग इन क्लास 11 and 12 और परस्युइंग जनरल ग्रॅज्युएशन डिप्लोमा पॉलिटिक्स कोर्सेस, म्हणजे बघा या स्कॉलरशिप अंतर्गत जो विद्यार्थी 11वी-12वी किंवा खास करून जनरल ग्रॅज्युएशन करत असेल, BA BCom BSc डिप्लोमा करत असेल, पॉलिटेक्निक कोर्सेस करत असेल तर त्याला वन टाइम स्कॉलरशिप 80% कोर्स फी ज्याची असेल तर 80% पर्यंत ती भरण्यात येईल, देण्यात येईल, किंवा अमाऊंट रेंजिंग फ्रॉम 10,000 ते 12,000 पर्यंत जी कमीत कमी असेल ती अकॅडमिक ड्रीम्समध्ये पूर्ण करण्यात येईल। या अबाउट टाटा कॅपिटल लिमिटेड बाबत सांगायचं झालं तर टाटा कॅपिटल लिमिटेड लीडिंग फिनान्शियल सर्व्हिस कंपनी विथ इन द टाटा ग्रुप। टाटा ग्रुपतर्फे हे सर्व प्रकारचे एक CSR फंड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एफर्ट्स यातून तुम्हाला ही स्कॉलरशिप देणार आहे। मग ही स्कॉलरशिप देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे सर्व वरच्या कॅपेबिलिटीज आहेत, आपण 11वीला आहात, 12वीला आहात किंवा खास करून जनरल ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहात, डिप्लोमा करत आहात किंवा पॉलिटेक्निक करत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी एलिजिबिलिटी म्हणजे स्टुडंट स्टडिंग इन क्लासेस 11 and 12 ॲट द रेकग्नाइज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इंडिया कॅन अप्लाय। भारतातील कोणत्याही राज्यातला विद्यार्थी असेल तो विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो। विद्यार्थी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 15 सप्टेंबर 2024 पर्यंत लास्ट डेट आहेत। इथे आपल्या स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे आपल्याला लिंकमध्ये त्याचा आपल्याला एक लिंक पाठवण्यात येईल। विद्यार्थी 11वी-12वी किंवा कोणते याचा अप्लाय करणारा विद्यार्थी असला पाहिजे, भारतातला असला पाहिजे, त्याचा जो स्कोर आहे एकूण 60% वरती असला पाहिजे। ॲन्युअल इन्कम ऑफ ॲप्लिकंट्स फ्रॉम ऑल सोर्सेस मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू इन युअर 2.5 लाख, म्हणजे एकूण 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर आपण अप्लाय करू शकत नाही। चिल्ड्रन ऑफ एम्प्लॉईज ऑफ टाटा कॅपिटल बडी फॉर स्टडी आर नॉट एलिजिबल, म्हणजे लक्षात ठेवा ज्यांची मुलं टाटा कॅपिटलमध्ये काम करतात का बरी फॉर स्टडी यामध्ये काम करतात ते अप्लाय करू शकत नाही। ओपन टू इंडियन नॅशनल ओनली, भारतीय सर्व भारतातले प्रत्येक राज्यातील विद्यार्थी याला अप्लाय करू शकतो। याचा फायदा असा आहे 80% कोर्स फी तुमची पेड करण्यात येईल आणि कमीत कमी जी असेल 10,000 पर्यंत ती करू शकतात। यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, तुमचा फोटो आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे, म्हणजे तो आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, इन्कम प्रूफ लागणार आहे फ्रॉम 16A इन्कम सर्टिफिकेट इश्यूड बाय द गव्हर्नमेंट अथॉरिटी, सॅलरी स्लिप्स मीन्स व्हाट का ज्या गव्हर्नमेंट अथॉरिटीज लुक लाईक अ सब डिव्हिजनल ऑफिसर, सब डिस्ट्रिक्ट ऑफिसर और असिस्टंट कलेक्टर विल बी प्रोव्हाइड सच टाइप ऑफ इन्कम प्रूफ, तर ते तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे। प्रूफ ऑफ ॲडमिशन स्कूल कॉलेज ID कार्ड बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, म्हणजे ज्या तिथं ॲडमिशन घेतलं असेल तुमचं कॉलेजला, डिप्लोमा कॉलेज असू द्या, पॉलिटेक्निक असू द्या किंवा जनरल कॉलेज असेल तर त्यासाठी तुम्हाला ID प्रूफ किंवा खास करून बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल। करंट अकॅडमिक इयर फी रिसिप्ट, ह्या वर्षाची अकॅडमिक फी रिसिप्ट लागेल, ती तुम्हाला अपलोड करायची। बँक आउट ऑफ अकाउंट डिटेल्स ऑफ स्कॉलरशिप ॲप्लिकेशन चेक लागेल किंवा पासबुक कॉपी लागेल। मार्कशीट ऑफ ग्रेड कार्ड्स ऑफ द प्रेसिडिंग क्लास, ज्या क्लासमध्ये आहात तुम्ही त्याच्या अगोदरचे क्लासचे काय मार्कशीट तुम्हाला लागेल आणि डिसेबिलिटी अँड कास्ट सर्टिफिकेट अगर असेल तर अप्लाय करू शकतात। अशा प्रकारचे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला सर्वांना अपलोड करायचे आहेत। हाऊ कॅन यू अप्लाय करण्यासाठी अप्लाय नाव ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर रजिस्टर ID अँड लँड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म पेज, मग तुम्हाला तशा प्रकारच्या सर्व माहिती आहेत त्या प्रोसीड करायच्या आहे। टाटा पंख कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम हा फक्त 11वी-12वीच्या स्टुडंटसाठी आणि इतर लोकांसाठी 2024-25 ॲप्लिकेशन फॉर्म पेजवरती जायचं आहे तुम्हाला आणि क्लिक ऑन द स्टार्ट प्लेज ॲप्लिकेशन बटन टू द बिगिन द ॲप्लिकेशन प्रोसेस। Fill the requirement details in online application form, upload relevant documents, accept the terms and condition and click on preview. If all the details filled by the applicant are correctly showing on the preview screen, click on the submit button to complete the application process. हे सर्व कंप्लीट केल्यानंतर तुम्ही सबमिट द ॲप्लिकेशन प्रोसेस तुम्ही कंप्लीट करू शकतात। तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे। ही स्कॉलरशिप करत असताना आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसलं आहे, इथं तुम्ही डायरेक्टली अप्लाय यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथे प्रथम तर तुम्हाला काय करावं लागेल, न्यू रजिस्टर असेल म्हणजे प्रथम तुम्हाला स्वतःचा अकाउंट क्रिएट करावा लागेल।
अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला सर्व अशी माहिती भरायची, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर, पासवर्ड क्रिएट करायचा आणि पासवर्ड टाकायचा. देन आफ्टर याला चेकबॉक्सला क्लिक करायचं आणि साइन अप करायचं. अशा प्रकारची स्कॉलरशिप आहेत. तर जे माझे तरुण मित्र ह्या सर्व 11वी 12वी किंवा डिप्लोमा कोर्सेस वगैरे करत असाल तर त्या सर्वांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. आणि वन थिंग इज दॅट, यातून तुम्ही स्वतःचं करिअरसुद्धा चांगल्या प्रकारे घडू शकतात. फक्त तुमच्या स्क्रीनवरती दिलेल्या विविध प्रकारच्या ज्या माहिती आहेत आणि खास करून तुम्हाला सांगितलेल्या माहिती आहेत त्या सर्व व्यवस्थित कंप्लीट असल्या पाहिजे, एलिजिबिलिटी असली तर नक्कीच तुम्ही स्कॉलरशिप मिळू शकतात. अशाच प्रकारच्या सर्व व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.